नमस्कार, स्मिता किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आंबट चुक्याची भाजी करणार आहोत। तर त्यासाठी मी आंबट चुक्याची एक गड्डी घेतलेली आहे। तर आता त्याला आपण निवडून घेणार आहोत। तर कसं निवडायचं ह्याला, तर हे बघा, हे फक्त मुळं ह्याची काढून टाकायची। ही भाजी लवकर शिजते, ह्याला शिजायला वेळ नाही लागत। तर हे असं आपण निवडून घेणार आहोत। तर ही बघा, मी भाजी निवडून घेतलेली आहे। आता ह्याला आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। तर ही बघा, ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। हे बघा, तर इथे मी भाजी करण्यासाठी अर्धी वाटी तुरीची डाळ आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत। तर ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला असे बारीक कट केलेली मिरच्यांचे तुकडे टाकायचे आहेत आणि ही भाजी आपल्याला चुक्याची भाजी बारीक चिरून यामध्ये टाकायची आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने मी आता ही भाजी चिरून घेणार आहे। अशी जास्त बारीक पण चिरायची नाही ही भाजी, अशी चिरून घ्यायची आपल्याला मोठी मोठी। आणि आता यामध्ये ही आपल्याला टाकून घ्यायची आहे डब्यामध्ये, डाळीमध्ये। आता अशा पद्धतीने मी सगळी भाजी चिरून घेणार आहे। तर ही बघा, मी सगळी भाजी चिरून घेतलेली आहे। आता आपल्याला ही डाळ, तुरीची डाळ, भाजी, हिरवी मिरची थोडीशी आणि शेंगदाणे असं एकत्र करून यामध्ये थोडं डाळ शिजण्यापुरती आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि ह्याच्या 4 शिट्ट्या आपल्याला कुकरला करून घ्यायच्या आहेत। तर मी 1.5 ग्लास इथे पाणी टाकलेलं आहे डाळ शिजण्यासाठी। तर हे बघा, आपण भाजी करण्यासाठी थोडीशी हिरवी मिरची, आलं, 5-6 लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। तर हे बघा, आपण कुकरमध्ये 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत भाजीच्या। आता आपण ह्याला असं छान असं ढवळून घेणार आहोत, एकत्र करून घेणार ह्याच्या मदतीने। तर आता ह्यामध्येच मी हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ शकता। तर आता भाजी करण्यासाठी पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर, त्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तर आता तेल गरम झालेलं आहे आपलं, तर त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेऊया। जिरे मोहरी चांगली तडतडली आहेत आपली, तर त्यामध्ये आता हे हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचं वाटण केलं होतं मी, ते टाकणार आहे। आता ह्याला छान असं तेलावर आपण परतून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये ही शिजवलेली आपण भाजी टाकून घ्यायची आहे। आता 5 मिनिटं या भाजीला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर चुक्याची भाजी थोडीशी आंबट असते, तर चव मेंटेन करण्यासाठी आपण ह्यामध्ये थोडासा गूळ टाकणार आहोत। तर ही बघा, आपली भाजी आता तयार झालेली आहे। तर ही भाजी आपण भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भाताबरोबर खाऊ शकतो। तर आपली चुक्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे। माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।